मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर मी सध्या आहे. मुंबईच्या बांद्र्यातलं हे असं ठिकाण आहे जे गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणातलं केंद्र बनलं. पण आज आपण इथे आहोत याचं कारण वेगळं आहे. आज आपण या व्हिडिओची सुरुवात इथून करतोय कारण एक प्रश्न पडतो. कधीच निवडणूक न लढवलेले उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात आणि मग एक संवैधानिक गोष्ट पूर्ण करण्यासाठी, अट पूर्ण करण्यासाठी ते आमदार सुद्धा होतात. पण आज 6 वर्षांनंतर जेव्हा त्यांचा रिपोर्ट कार्ड आमदार म्हणून आपल्या समोर येतो तेव्हा त्यातले आकडे बघून एक प्रश्न पडतो ज्याचं उत्तर शोधावं लागेल. 2019 साली उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पण ज्यावेळी 2019 साली उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तेव्हा ते अर्थातच आमदार नव्हते आणि त्यामुळे पुढच्या 6 महिन्यांमध्ये त्यांनी आमदार होणं हे गरजेचं होतं आणि त्यांनी राज्यपाल कोट्यातनं ती आमदारकी मिळवली. राज्यपाल कोट्यातनं पुढे ते आमदार झाले. पण स्वतःच्या इच्छेने झाले नाहीत तर संवैधानिक अट पूर्ण करण्यासाठी, तो नियम पाळण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे आमदार झाले आणि इथूनच खऱ्या अर्थानं या पुढच्या गोष्टीला सुरुवात होते. मातोश्रीवरनं सुरू झालेली ही गोष्ट विधान भवनामध्ये येते. माझ्या मागे विधान भवन आहे. महाराष्ट्राचं वरिष्ठ सभागृह, विधान परिषद सुद्धा इथेच भरतं. इथेच महाराष्ट्राचे कायदे घडतात. इथेच आपल्याला आमदारांचा आवाज ऐकू येतो. इथेच सत्ताधाऱ्यांना जाब विचारला जातो. मागच्या आठवड्यामध्ये इथनं एक आकडेवारी समोर आली. विधान परिषदेमधल्या निवृत्त झालेल्या आमदारांच्या उपस्थितीची ही आकडेवारी होती आणि या आकडेवारीमध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव प्रामुख्यानं चर्चेत आलं. याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे आमदार असतानाच्या काळामध्ये ज्या 133 बैठका झाल्या त्यापैकी फक्त 42 बैठकांना त्यांनी हजेरी लावलेली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची उपस्थिती जर आपण टक्केवारीमध्ये बघितली तर ती येते 31% आणि स्वाभाविकच यावरनं टीका सुरू झाली. दुसरीकडे ही जर आकडेवारी आपण बघितली तर या आकडेवारीमध्ये उद्धव ठाकरे जेव्हा सरकारमध्ये होते, मुख्यमंत्री होते, त्या काळातली आकडेवारी, त्या काळातली उपस्थिती आपल्याला याच्यामध्ये सापडत नाही. हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री राहिले नाहीत, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्या काळात जेव्हा पहिलं पावसाळी अधिवेशन भरलं त्या पावसाळी अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे हे फक्त एकच दिवस हजर होते, फक्त एकच दिवस. त्यामुळे ही आकडेवारी नेमकं काय सांगते हे आपल्याला समजून घ्यावं लागेल, याच्याविषयी बोलावं लागेल. आता हेही लक्षात घ्या की ज्यांच्या उपस्थितीविषयी आपल्याला बोलायचं आहे त्यात उद्धव ठाकरे काही एकटे नव्हते. उद्धव ठाकरे हे ज्या काळामध्ये आमदार झाले त्याच काळामध्ये आणखी 9 जण होते. त्यापैकी गोपीचंद पडळकर असतील किंवा मग रमेश कराड असतील आणि प्रवीण दटके असतील. हे 2024च्या निवडणुकीमध्ये विधान भवनामध्ये आमदार म्हणून गेले, तुकांमधनं निवडून आले आणि त्यामुळे त्यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला होता. आता मग उरले कोण तर NCPकडनं अमोल मिटकरी, त्यांची उपस्थिती आपल्याला सर्वाधिक दिसते. 96%च्याहून त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तर NCPचेच शरद पवारांच्या पक्षाचे असलेले शशिकांत शिंदे हे 93%हून अधिक त्यांची उपस्थिती दर्शवतात. तर त्यासोबतच काँग्रेसकडनं असलेले राजेश राठोड हे सुद्धा 93%हून अधिक उपस्थित असल्याचं आपल्याला दिसतं. या तिघांनी 6 वर्षातल्या 18 सत्रांपैकी, जे 18 सेशन्स झाले त्यापैकी 13 सत्रांमध्ये 100% उपस्थिती दर्शवलेली होती. दुसरीकडे आपल्याला काय दिसतं? दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या भावना गवळी आपल्याला दिसतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर आपल्याला पाहायला मिळतात. या दोघांच्या बाबतीत बोलायचं झालं तर 2024 हिवाळी अधिवेशन, त्याचबरोबर 2025 हिवाळी अधिवेशन आणि 2026 अर्थसंकल्पीय अधिवेशन, या 3ही अधिवेशनांमध्ये एकही दिवस हे दोनही आमदार उपस्थित नव्हते. त्यांची उपस्थिती ही 0 पाहायला मिळाली. त्यामुळे आपल्याला काय दिसतंय की एकाच साधारणपणे काळातले, एकाच 6 वर्षातले हे सगळे आमदार आहेत. कुणाची उपस्थिती आपल्याला 96% दिसते, कुणाची 31% दिसते, तर कुणाची काही काळापुरती पार 0 सुद्धा पाहायला मिळते. त्यामुळे हा फरक नेमका का, याच्याविषयी आपल्याला बोलावं लागेल. आपण मंत्रालयाजवळ आहोत. महाराष्ट्र सरकारचं खरं तर हे हृदय आहे. इथेच फायली हलतात, इथेच निर्णय होतात, इथेच मुख्यमंत्री बसतात. पण ज्या वेळेला उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यावेळेला प्रामुख्यानं वर्क फ्रॉम होम कल्चरवरनं त्यावेळी टीका व्हायची. उद्धव ठाकरे हे व्हर्च्युअली सगळ्या बैठकांना उपस्थित राहायचे, फेसबुक लाईव्ह करायचे आणि त्यावरनं सातत्यानं त्यांच्यावरती टीका झाली. पुढे जेव्हा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी सातत्यानं या गोष्टीचा उल्लेख केला. ते म्हणत राहिले की मी फेसबुक लाईव्ह करणारा मुख्यमंत्री नाही, फेसबुकवरनं सरकार चालत नाही.
आणि ही टीका ते सातत्यानं वारंवार अगदी आज तागायत सुद्धा आपल्याला करताना पाहायला मिळतात. पण इथे एक गोष्ट विसरून चालणार नाही. उद्धव ठाकरे हे त्यावेळेला वर्क फ्रॉम होम करत होते, व्हर्च्युअली सगळ्या बैठका घेत होते, कारण तो सगळा कोरोनाचा काळ होता. त्या काळात नैसर्गिक खरं तर आपत्त्याही आलेल्या होत्या, वादळं त्यावेळेला आलेली होती आणि त्या काळात उभं राहिलेलं हे व्हर्च्युअल सगळं बैठकांचं मॉडेल होतं आणि त्यावरनं प्रामुख्यानं उद्धव ठाकरे हे टीकेचे धनी झालेले आहेत. पण इथे हे विसरून चालणार नाही की आत्ता आपण प्रामुख्यानं ज्या उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीविषयी बोलतो आहोत, ज्या हजेरीच्या आकडेवारीविषयी बोलतो आहोत, ती आकडेवारी ते मुख्यमंत्री नसतानाच्या काळातली आहे. ते मुख्यमंत्री पदावरनं पायउतार झाल्यानंतरची आहे. त्यामुळे परिस्थिती सगळी पूर्ववत झालेली असली तरीसुद्धा उद्धव ठाकरे हे आमदार म्हणून या सगळ्या बैठकांना उपस्थित राहिले नाहीत आणि ही गोष्ट त्यांच्यासाठी अडचणीची म्हणावी लागेल. आणि आता एक साधा प्रश्न की आमदार अधिवेशनात नसला तर काय जातं? विधान परिषद हे महाराष्ट्राचं वरिष्ठ सभागृह आहे आणि इथेच विधेयकावरती चर्चा होते, इथेच विधेयकामध्ये सुधारणा केल्या जातात आणि इथेच आमदार हे सत्ताधाऱ्यांना जाब विचारत असतात, अनेकदा प्रश्न विचारत असतात आणि त्यामुळे आमदारांचं इथे असणं या गोष्टीला फार महत्त्वाचं आहे. त्यांचं इथे असणं आणि बोलणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, कारण त्याचसाठी आपण त्यांना या ठिकाणी पाठवलेलं असतं. शिवाय प्रत्येक आमदाराला एक विकास निधी मिळत असतो. प्रत्येक आमदार हा ज्या लोकांचं प्रतिनिधित्व करतो त्याचे प्रश्न विचारण्याची संधीसुद्धा त्याला याच सभागृहामध्ये उपस्थित राहून मिळत असते आणि त्यामुळे तो लोकप्रतिनिधींचा आवाज असतो. तोच जर का गैरहजर राहिला, अनुपस्थित राहिला आणि जर का तो आवाज इथपर्यंत पोहोचला नाही तर ही लोकशाहीची चेष्टा नाही आहे का? हा प्रश्न या निमित्तानं विचारावा वाटतो. आता उद्धव ठाकरे यांचा हा रिपोर्ट कार्ड समोर आल्यानंतर स्वाभाविकपणे राजकीय टीका सुरू झालेली आहे. यात शिंदेंच्या शिवसेनेकडनं सध्या मंत्री असलेले प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होमची आठवण करून देत उद्धव ठाकरे यांना डिवचले. तर संजय राऊत यांनी या सगळ्यावरनं भाजपवरच उलटपक्षी टीका केली आहे. हे सगळे भाजपचे आकडे आहेत आणि भाजपचा आकडा कधीच लागत नाहीत असं संजय राऊत भाजपवरती टीका करताना म्हणाले. पुढे त्यांनी ही आठवण करून दिली की उद्धव ठाकरे ज्या काळात मुख्यमंत्री होते, ज्या काळात गरज होती त्या काळात उद्धव ठाकरे हे त्या ठिकाणी जात होते असं संजय राऊत आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हणाले. पुढे रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जी प्रतिक्रिया आली रोहित पवारांकडनं, त्यांनी ही सगळी चर्चा उलटपक्षी तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंतच घेऊन गेले. पंतप्रधानांच्याही उपस्थितीबाबतची आकडेवारी मग काढावी लागेल असा उल्लेख रोहित पवारांनी आपल्या या सगळ्या प्रतिक्रियेमध्ये केला. त्यामुळे ही सगळी प्रतिक्रिया आपल्याला हेच सांगते की अपेक्षेप्रमाणे या रिपोर्ट कार्डवरनं सुद्धा वार पलटवार होणं याच्या पलीकडे काही वेगळं होत नाही. हे दादरमधलं शिवसेना भवन आहे, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं मुख्यालय. ज्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि त्यानंतर जेव्हा ते गैरहजर होते असा हा सगळा डेटा सांगतो आहे, त्या काळामध्ये तो काळ खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी संघर्षाचा काळ होता, हेही आपल्याला विसरून चालणार नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षाची बाजू नेमकी काय आहे आणि ती बाजू तर्कसंगत आहे का हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल. ती बाजू समजून घेत असताना आपल्याला दोन मुद्दे यामध्ये दिसतात. पहिला मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे हे ज्या काळामध्ये मुख्यमंत्री होते त्या काळातल्या त्यांच्या हजेरीबाबतचा डेटा समोर नाही आहे. त्यामुळे तिथे मुख्यमंत्री असताना ते राज्याचा कारभार हाकत होते, त्यामुळे ते सभागृहामध्ये हजर होते. पुढे जाऊ. दुसरा मुद्दा यामध्ये असा दिसतो की 2022च्या जूनला एकनाथ शिंदे यांनी पक्षामध्ये बंड केलं. त्यामुळे पक्ष टिकवणं, कायदेशीर लढाई लढणं, निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणं, पक्ष आणि सगळे शिवसैनिक यांना एकत्र ठेवणं असं मोठं आव्हान उद्धव ठाकरेंकडे होतं. त्यामुळे एकाच वेळेला उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख म्हणून आणि आमदार म्हणून त्यांच्यासमोरची ही सगळी कसरत होती, ती कसरत ते करत होते. त्यामुळे त्यांच्यासोबतचे जे इतर 5 आमदार आपल्याला दिसत आहेत, मग त्यामध्ये मेटकरी असतील, शिंदे असतील किंवा मग राठोड असतील, यांच्या उपस्थितीची म्हणजे ज्यांची जी 90च्या पुढची आपल्याला उपस्थिती दिसते, 90% पुढची, त्याच्याशी उद्धव ठाकरे यांची तुलना करणं हे स्वाभाविकपणे अन्यायकारक असेल. पण हेही विसरून चालणार नाही की आमदार म्हणून उद्धव ठाकरे यांची जी 31% उपस्थिती दिसते ती यामुळे आपल्याला नजरेआड करता येणार नाही आहे. आपण पुन्हा मातोश्री निवासस्थानाकडे आहोत, जिथून सुरुवात केली तिथूनच एक अगदी शेवटचा मुद्दा. उद्धव ठाकरे हे मूळचे फोटोग्राफर आहेत, बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुत्र, आणि कधी ते निवडणुकीच्या राजकारणामध्ये उतरले नाही. त्यांनी प्रत्यक्षामध्ये निवडणूक लढवली नाही. पण आदित्य ठाकरे हे निवडणुकीच्या राजकारणामध्ये उतरले. पुढे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले
आणि त्याच्यानंतर त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात बऱ्याच गोष्टी घडल्या. उद्धव ठाकरेंनी पक्ष फुटताना पाहिला, कोरोनाचा सगळा काळ पाहिला आणि त्या सगळ्या काळामध्ये स्वाभाविकपणे उद्धव ठाकरे यांची जी उपस्थिती आपल्याला दिसते 31%, ती आमदार म्हणून कमीच आहे. हा रिपोर्ट कार्ड आल्यानंतर त्यांच्यावर जी टीका होतीये ती टीका होणं सुद्धा स्वाभाविक आहे. पण इथे प्रश्न असा पडतो की यात खरंच उद्धव ठाकरे यांची चूक आहे की पक्षप्रमुख म्हणून जी सगळी आव्हानं उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला आली त्याची ही सगळी परिणिती आहे आणि त्यातनं हे सगळं झालेलं आहे. हाही विचार आपल्याला या निमित्तानं करावा लागेल. आणि याच्या पलीकडचा विचार हा सुद्धा आहे की या सगळ्यामध्ये जे काही उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालं म्हणा किंवा त्यामुळे आमदार म्हणून उद्धव ठाकरे यांची उपस्थिती दिसली म्हणा, त्या सगळ्यामध्ये नुकसान कोणाचं झालं हाही खरा प्रश्न आहे. आणि जाता जाता तुम्हालाही एक प्रश्न की तुमच्या भागातला तुम्ही निवडून दिलेला आमदार, आता हे तर विधान परिषदेचे आमदार होते, पण तुम्ही निवडून दिलेला आमदार नेमका किती काळ किती दिवस या सगळ्या कामकाजामध्ये भाग घेतो याचा डेटा तुमच्याकडे आहे का, याची माहिती तुम्ही मिळवता का? कारण जर का आमदार त्या सगळ्या कामामध्ये जात नसेल तर ती आमदाराची जबाबदारीसुद्धा आहेच, पण त्याच्यावर लक्ष ठेवत नसू तर आपलीसुद्धा जबाबदारी आहे. व्यक्त व्हा. बोलबिडूसाठी मुंबईतनं कॅमेरामन अमर सकपाळसह मी गुरुप्रसाद.